नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्लॉगमध्ये। तर आपण आज चाललो होतो मित्राच्या फार्म हाऊसवर। मित्राचं लग्न आहे आणि मित्राचं लग्न ज्या गावी आहे त्या गावी दुसरा एक त्या ठिकाणी अजून एक मित्र राहतो। त्या मित्राने फार्म हाऊसवर नियोजन केलेले आहे सर्व मित्रांचं। आम्ही तिकडेच चाललो आहे आज आणि तुम्हाला या व्लॉगमध्ये संपूर्ण बघायला भेटेल त्या मित्राचं गाव। त्यानंतर आदल्या दिवशी आम्ही मित्राच्या फार्म हाऊसवर होतो, त्या फार्म हाऊसवर आम्ही केलेली मजा। त्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही दुसऱ्या मित्राच्या लग्नाला गेलो होतो, त्या लग्नात केलेली मजा। हे सगळं तुम्हाला या व्लॉगमध्ये पाहायला भेटेल। जर ही व्हिडिओ तुम्हाला जर आवडली तर नक्की लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। रात्री फार्म हाऊसवर पोचायला आम्हाला उशीर झाला। रात्री 8 वाजता आम्ही फार्म हाऊसवर पोचलो आणि आमचे अतुल सर आणि स्वप्नील सरांनी लगेचच मटण शिजवायला सुरुवात केलेली आहे, ते पण चुलीवर। तोपर्यंत तुम्हाला मी फार्म हाऊसची सैर करतो। चला तर, हे बघा तुम्हाला समोर व्ह्यू दिसतोय फार्म हाऊसचा। मस्त असं टुमदार असं शेतामध्ये पूर्ण हे फार्म हाऊस आहे। आजूबाजूने सर्व आंब्याची झाडे आहेत, सर्व फळांची झाडे आहेत। खूप अशी मजा केली। तुम्ही आता सकाळचा व्ह्यू बघताय फार्म हाऊसचा, सूर्योदय असं या फार्म हाऊसचं नाव आहे। आजूबाजूचा परिसर बघताय तुम्ही किती हिरवागार आहे। रात्री सर्वांनी खूप एन्जॉय केला आणि सकाळी उठल्यानंतर मी सुरुवात केली बाहेरील सर्व शूट करायला। तर तुम्ही फार्म हाऊसच्या आजूबाजूने बघताय सर्व हिरवागार निसर्ग, हिरवागार परिसर। सर्वीकडे सर्व आंब्याची झाडं लावली होती। आंब्याला खूप चांगले आंबे पण आले होते। चांगले पिकलेले आंबे आम्ही तोडले आणि खायला सुरुवात केली। त्याचबरोबर तुम्ही आता व्ह्यू बघताय आउटसाईडचा, सूर्योदय असं या फार्म हाऊसचं नाव आहे। 2 मजली हे फार्म हाऊस। मित्रांनी खूप सारं मस्त असं नियोजन केलं होतं, सागर सर आमचे। तर तुम्ही आंब्याला आंबे बघताय, मस्त असे तोतापुरी, कलमी, तसेच केसर आणि हापूस असे सर्व आंबे या ठिकाणी उपलब्ध होते। सर्व मित्र आता उठलेले आहेत आणि लग्नाला जायच्या तयारीत आहेत। तोपर्यंत मी आउटसाईड तसेच फार्म हाऊसचं इनसाईड शूट करून घेतो। चला तर तुम्हाला आता दाखवतो फार्म हाऊसचा आतमधील व्ह्यू। सर्वजण तयार होऊन बाहेर आलेले आहेत। काशीनाथ सरांचं लग्न आहे। काशीनाथ सरांच्या लग्नासाठी सर्वजण खूप दिवसापासून उत्सुक होते आणि फायनली आज तो दिवस आलेला आहे। सर्वजण तयार होऊन आम्ही निघालोय आणि जाता जाता आम्ही थांबलोय एका गणपती मंदिरात। तुम्ही समोर पाहताय गणपती मंदिरातला परिसरातील व्ह्यू। खूप असं सुंदर असं लाल चिऱ्यामधील बांधकाम होतं ह्या मंदिराचं। सुंदर असं मंदिर। मंदिराच्या बाहेरच्या बाजूला एक खूप मोठं असं वडाचं झाड बघितलं तुम्ही पाहताय समोर। वडाच्या झाडाचा आकार किती मोठा आहे। गणपती मंदिराचं दर्शन झाल्यानंतर आम्ही आलो सागर सरांच्या गावातील म्हणजेच दिवशी बुद्रुकमधील पावनाई देवीच्या मंदिरात। पावनाई देवीची मंदिराची खासियत अशी आहे की येथील येणाऱ्या पाहुण्यांना पावणारी देवी, पाहुण्यांच्या नवसाला पावणारी देवी म्हणजे पावनाई देवी।
सागर सरांचं गाव बघत बघत आम्ही पोचलो लग्नात आणि लग्नात तोपर्यंत हळदी सुरू झाल्या होत्या आणि नवरदेवाची मिरवणूक हळदी झाल्यानंतर निघाली होती. माईक घे. नाही सर्वांना ऐकू दे ना, ऐकू दे सर्वांना ऐकू दे. आकाशात विमान चालते फास्ट. आकाशात विमान चालते फास्ट. पूजाचं नाव घेते तुमच्यासाठी खास. वहिनी चला तुम्ही आता. अजून एक नाव टन बस काय बस घ्या. लाल मणी तोडले, ऐकले येत नाही. काशीनाथरावांसाठी आई बापांनी सोडले. अरे आता रात्रीची पण मिरवणूक संपली आणि आता आम्ही निघालो घराच्या वाटेकडे. आमचे अतुल सर आम्हाला घरी घेऊन चाललेत आणि मस्त अशी जुनी गाणी सर्व लावलेली आहेत. तर मित्रांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? जर तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की लाईक करा, या व्हिडिओला कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्लॉगमध्ये.